नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 22 सप्टेंबर सायंकाळचे 5:15 वाजलेत. पाहूयात आज रात्री तसेच हा येणारा आठवडा असेल नवरात्रीच्या या सुरुवातीच्या दिवसामध्ये राज्यात पाऊस कसा राहील याचा अंदाज आपण घेणार आहोत. सर्वात प्रथम काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूरच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळालेला आहे. बीडमधील पाटोदा येथे 150 मिलीमीटर सर्वाधिक पाऊस होता. बाकी इतर ठिकाणी सुद्धा या मुसळधार पाऊस झालेलाच आहे. त्यानंतर मराठवाड्याच्या इतर ठिकाणी पूर्व भागांमध्ये हलका मध्यम, विदर्भाच्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे मध्यम ते जोरदार सरी, पण मध्य आणि पश्चिम भागामध्ये मात्र क्वचितच हलक्याशा पाऊस सरी पाहायला मिळाल्या. इकडे कोकण किनारपट्टीलाही हलका मध्यम स्वरूपाचाच पाऊस आहे, विशेष पाऊस नाही. आणि गेल्या 7 दिवसात जर आपण अंदाज पाहिला, गेल्या 7 दिवसात जी काही पाऊस झाला त्यात मराठवाडा विभागात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील थोड्याशा भागांमध्ये अहिल्यानगर, सोलापूरचे काही भाग आहेत, जळगावचे काही भाग आहेत, बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला. पण हा जो मधला भाग आहे या ठिकाणी हलका मध्यमच पाऊस होता. त्यानंतर कोकणातही चांगल्या पावसाच्या सरी गेल्या आठवड्याभरात झाल्यात. विदर्भातही संमिश्र प्रकारच्या म्हणजे काही ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी झाल्या. बाकी इकडे धुळे, नंदुरबारच्या भागांमध्ये मात्र नेहमीपेक्षा कमी पाऊस होता. आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर मान्सूनची खाडीची रेषा आज पुढे सरकलेली आहे. पंजाबमधील काही भाग, हरियाणातील काही भाग, राजस्थानमधील अजून काही भाग आणि गुजरातमधील अजून काही भागांपासून मान्सून माघार गेलेला आहे. आणि या ठिकाणी बाष्पाच्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकतो की उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी बाष्प खूप कमी झालेला आहे, म्हणजे जवळपास मान्सून गेलेल्याची चित्र दिसत आहेत. आणि हवामान विभागाने सांगितलेलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग, राजस्थान आणि गुजरातच्या अजून काही भागांमधून मान्सून माघार जाण्यास वातावरण अनुकूल आहे. मात्र तिथून पुन्हा एकदा एक बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टीम बनणार आहे. सध्या तर एक कमी दाबाचं क्षेत्र आहेच. जर आपण या ठिकाणी पाहिलं की कमी दाबाचं क्षेत्र आहेच आणि नवीन एक कमी दाबाचं क्षेत्र बनेल, हे ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या आसपास असेल आणि याच कमी दाबाच्या क्षेत्राची पुढे तीव्रता वाढत जाऊन डिप्रेशन बनण्याचा अंदाज आहे. हे डिप्रेशन आपल्या महाराष्ट्राकडे अशा प्रकारे येईल आणि याचा मार्ग राज्याकडे येतोय, म्हणजेच राज्यामध्ये याच्या प्रभावाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. आधीच खूप पाऊस झालेला आहे मराठवाडा विभागामध्ये आणि त्यात हा अजून पाऊस येण्याचं दिसतं, त्यामुळे पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता दिसते. तिथेच नाही तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आणि कोकणातही काही भागांमध्ये यामुळे पूरजन्य स्थिती ही निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकणासाठी हा पाऊस नॉर्मल असतो, पण दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विभागासाठी हा पाऊस जरा जास्तीचाच ठरणार आहे. आणि ते झाल्यानंतर पुन्हा एकदा अजून एखादी सिस्टीम बंगालच्या उपसागरात निर्माण होते का, तर हो, त्या डिप्रेशननंतर पुन्हा एकदा एक नवीन सिस्टीम निर्माण होण्याची शक्यता आहे. पण त्याबाबतचे जे अपडेट्स असतील ते आपण तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये देण्यात येईल, त्याच्यावरच्या ज्या अपडेट्स असतील त्या. बाकी राज्यात मराठवाडा विभागाच्या का दक्षिण भागात, विदर्भाच्याही भागांमध्ये पावसाचे ढग आजही पाहायला मिळत आहेत. जर सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे काही भाग आहेत, हिंगोली, बीडचे काही भाग आहेत, त्या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेत. अमरावती, अकोल्याचे काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. धुळेच्या काही भागांमध्ये, नंदुरबारच्या पश्चिम भागामध्ये थोड्याशा पावसाचे ढग आहेत. पालघर, रायगड याही ठिकाणी पावसाचे थोडेफार ढग हे पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्रीसुद्धा अहिल्यानगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे थोडेसे भाग असतील, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, सोलापूरचे काही भाग आहेत मध्यम तर काही ठिकाणी थोडेसे जोरदार सरी राहतील. मात्र काल इतका जोर राहण्याची शक्यता आज दिसत नाही आहे. त्यानंतर अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इकडे सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबारच्याही काही भागांमध्ये पावसाचा आज रात्रीसाठी अंदाज आहे. सातारा, त्यानंतर इकडे पुण्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या सरी होतील. कोल्हापूरच्या दक्षिण भागात एक छोटासा ढग आहे, त्यामुळे त्या ठिकाणी थोडासा हलका पाऊस होईल. पालघर आणि रायगडमध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या सरी राहतील किंवा ठाण्याच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल, विशेष मोठा पाऊस नाही. आणि अपेक्षेप्रमाणे आता नागपूर, भंडारा, गोंदियाकडे वातावरण कोरडं पाहायला मिळते आणि वर्ध्यातही थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. हे एकूणच आज रात्रीची स्थिती झाली, थोडक्यात सांगितलेला आहे अंदाज. बाकी जर त्याच्याशिवाय उद्या सगळे पहाटे कदाचित जळगाव, बुलढाण्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये सुद्धा थोडासा गडगड अपेक्षित आहे. यानंतर या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या मंगळवार रोजी जी काही पावसाची शक्यता आहे ती अशी: नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगरचे पूर्व भाग, सोलापूरचे भाग असतील, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना,
जळगावचा हा जो काय भाग आहे या भागामध्ये मेघगर्जनेसहित मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या उद्यासाठी पाहायला मिळतील। या व्यतिरिक्त पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे नाही तर पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरचे जे काय राहिलेले भाग आहेत किंवा पुणे, साताराचे पूर्वेकडील भाग, सांगलीचे पूर्वेकडील भाग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर काही प्रमाणात गडगडाट पाऊस होण्याची शक्यता राहील। नागपूर, भंडारा, गोंदियाकडे हवामान कोरडे राहील। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडच्या आसपास हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस राहतील। बाकी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा विशेष पावसाचा अंदाज नाही झाला तर एकदम हलक्या सरी होतील। विशेष पाऊस या ठिकाणी मध्यपासून पश्चिम भागात मध्य महाराष्ट्राच्या नाही आहे। हा मंगळवारचा अंदाज झाला। काय बदल असेल तर उद्या सकाळी सुद्धा अपडेट देण्यात येईल। मंगळवारनंतर बुधवारची स्थिती जर पाहिली तर बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता राहील। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुधवारसाठी थोडाफार गडगडाट किंवा थोड्याफार मध्यम पावसाची शक्यता राहील। तर मराठवाडा भाग असेल, मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग असेल आणि पश्चिम विदर्भ असेल स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच गडगडाट किंवा पाऊस होईल, अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता किंवा मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता बुधवारी तरी सध्या दिसत नाही आहे। त्यासोबत कोकण किनारपट्टीला सुद्धा हलक्या मध्यमच सरी होऊ शकतात। विशेष मोठ्या पावसाचा अंदाज कोकणातही नाही आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही विशेष पावसाचा अंदाज बुधवारसाठी दिसत नाही। बुधवारनंतर गुरुवारचा जर आपण अंदाज पाहिला तर गुरुवारी जी काही पावसाची शक्यता आहे ती अशा प्रकारे पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचे भाग असेल मुसळधार पाऊस तरी होण्याची शक्यता राहील। त्यानंतर अमरावतीचे पूर्व भाग, यवतमाळ, वर्धा, नांदेडचे काही भाग असेल मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल। त्यानंतर मग राहिलेला मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ किंवा मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग आणि मराठवाडा या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट होईल, अन्यथा इतर गडगडाटीची किंवा पावसाची मोठी शक्यता नाही। पश्चिम भागात मध्य महाराष्ट्राच्या विशेष पावसाचा अंदाज नाही। कोकणात क्वचितच हलक्याशा सरी होतील, नाही तर कोकणातही विशेष पाऊस शक्यता गुरुवारसाठी नाही। गुरुवारनंतर जो पुढचा अंदाज पाहणार आहोत त्यामध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत। कमी दाबाचं क्षेत्र किंवा जे डिप्रेशन आहे ते कुठे जाते त्यावरती तो पाऊस अवलंबून आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये एक दिवसाचा मागे पुढे पाऊस होऊ शकतो किंवा उत्तर दक्षिण थोडासा जिल्ह्यांची अंदाज थोडासा बदलू शकतो। बाकी बुधवारसाठी आपल्या खास मेंबरसाठी साप्ताहिक अंदाज पुन्हा एकदा प्रसारित करण्यात येईल। बाकी त्यामध्ये सुद्धा आपण त्याच्यावरचे डिटेल अपडेट्स देऊ। बाकी सर्व मेंबरसाठी बाकीचे दररोजचे व्हिडिओ चालू राहतील, रविवारचा साप्ताहिक अंदाज चालू राहीलच। त्यानंतर गुरुवारनंतर शुक्रवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शुक्रवारी जी काही पावसाची शक्यता दिसते ती शुक्रवारपर्यंत परभणी, बीड, धाराशिव, सोलापूरचे पूर्व भाग, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली शुक्रवारी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही सध्या दिसत आहे। सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पूर्व, पुणे, सातारा, सांगली पूर्वेकडील भाग आणि सोलापूरचे काय राहिलेले भाग किंवा जळगावचे काय भाग असेल विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही, मात्र काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता राहील। तर कोकणात हलक्या मध्यम सरी राहतील। मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा दिसत नाही। शुक्रवारनंतर मात्र शनिवारी पावसाचा जोर हा मध्य महाराष्ट्राकडे सुद्धा वाढेल, खास करून दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव हा जो काय भाग असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सध्या मॉडेल्स दाखवत आहेत, त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे। 150 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊससुद्धा होण्याची शक्यता सध्या मॉडेल या पट्ट्यात दाखवत आहेत। त्यासोबतच शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकचे दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, रत्नागिरी, कोल्हापूरचे, सिंधुदुर्गचे काय भाग असतील या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता शनिवारसाठी दिसते। त्यासोबत धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, त्यानंतर इकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम शनिवारी या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील। नंदुरबार, भंडारा, गोंदिया स्थानिक ढग निर्मिती झाली तरच शनिवारी पाऊस होईल, अन्यथा शक्यता शनिवारी विशेष पावसाची या ठिकाणी नाही। शनिवारनंतर जर आपण रविवारचा अंदाज पाहिला तर रविवारी जी काही पावसाची शक्यता दिसते ती अशी की रायगड किंवा मुंबई शहर उपनगराच्या आसपास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते। त्यानंतर राज्याचे पालघर, मुंबई इथपासूनचे राहिलेले भाग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव किंवा संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचे संपूर्ण भाग रविवारी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोवा, बेळगावकडे क्वचित झाल्या तर हलक्याच्या पाऊस सरी होतील, विशेष शक्यता नाही। रविवारनंतर सोमवारचा जर अंदाज पाहिला तर सोमवारी पावसाचा जोर अजून कमी होईल।
पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये, उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये गडगडाट पाऊस होईल. राहिलेले जे भाग असेल उत्तर मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्राचे काही भाग विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पावसाच्या नोंदी राहतील. मुंबई, ठाणे, पालघरकडे हलक्या मध्यम पाऊस राहतील. दक्षिण मध्य महाराष्ट्रात झाला तर क्वचित हलकाचा पाऊस होईल, विशेष शक्यता नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच एक पाऊल पुढे येऊन जर चॅनलला आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या.